तुम्हाला कॅमेराचा इतिहास माहीत आहे का? पहिला कॅमेरा जोसेफ निसिफोर निप्स यांनी 1816 मध्ये बनवला. त्या काळात एक फोटो काढायला 8 तास लागायचे. आताच्या काळात तुम्ही एका सेकंडमध्ये फोटो काढू शकता, पण त्या काळात 8 तास लागायचे फोटो काढायला. त्या टायमिंगला पहिला जो जगातला पहिला फोटो आहे तो व्ह्यू फ्रॉम द विंडो या नावाचा आहे. त्यानंतर त्याच्यात प्रगती होत गेली, इन्व्हेन्शन वाढत गेलं आणि 1888 मध्ये कोडेक कंपनीने पहिला फिल्म रोल कॅमेरा काढला. तो जगामध्ये प्रचलित झाला. त्याच्यात जास्तीत जास्त अजून इन्व्हेन्शन होत गेले आणि 1907 मध्ये पहिला कलर फोटो आला. कलर फोटो आल्यानंतर लोकांमध्ये ते फोटोग्राफीची आवड वाढायला लागली. त्यानंतर त्याच्यात अजून इन्व्हेन्शन झाले आणि 1975 मध्ये कोडेक कंपनीने पहिला डिजिटल कॅमेरा बनवला. कोडेकचे इंजिनियर होते स्टीवन सेसन म्हणून, त्यांनी पहिला कॅमेरा काढला डिजिटल. त्याची साईज थोडी जास्त मोठी होती की ते हँडी नव्हतं, सगळीकडे घेऊन जाता येत नाही, त्याला शूट करता येत नाही सगळीकडे घेऊन जाऊन. म्हणून त्याच्यात अजून लोकांनी इम्प्रूव्हमेंट केले, इन्व्हेन्शन केले आणि त्याला कॉम्पॅक्ट केलं, छोटं करून आज तुम्ही जे वापरताय कॅमेरा, जे DSLR कॅमेरा वापरताय ते खूप छोटे झालेत, हँडी झालेत. जे मिरर कॅमेरा वापरताय तुम्ही, तर त्या कॅमेरामुळे तुम्हाला आता कुठेही जाऊन फोटोग्राफी करणं शक्य झालंय. तर कॅमेऱ्याचं हिस्ट्री हे जाणून घेण्यासाठी याचं मागचं हे उद्देश हे सांगायचं की तुम्ही फोटोग्राफीची हिस्ट्री तुम्हाला माहीत असेल तर भविष्यात तुम्ही काही प्रॉब्लेम आले, टेक्निकल एरर्स आले तर तुम्हाला कळेल की कोणत्या पार्टमुळे हे एरर येतंय. तुम्हाला हिस्ट्री माहीत असेल, कसा कॅमेरा बनला, त्याच्यातले पार्ट कळेल, तर तुम्ही त्याच्यात जास्तीत जास्त चांगलं काही प्रॉब्लेम आले तर सॉल्व्ह करू शकतात. किंवा भविष्यामध्ये काही नवीन इन्व्हेन्शन आले तर तुम्हाला कळेल कॅमेरामध्ये काय बदल घडलाय हे तुम्हाला कळेल. म्हणून प्रत्येक फोटोग्राफरनी कॅमेऱ्याचा इतिहास डिटेलमध्ये समजून घ्या.